अशी रचना सादर करतो. असंच कळवायची. इकडे प्लीज बघा, फक्त इकडे कॅमेरा सोबतचं जगणं. हे माझं असंख्य वर्ष माझ्या सगळ्यांनाच जाते. कॅमेरा सोबतचं जगणं, त्याची एक कविता सादर करतो. रुद्राक्ष असोवा माणूस एकमुखी भेटणं अशक्य. रुद्राक्ष असोवा माणूस एकमुखी भेटणं अशक्य, आणि कॅमेरा सोबत जगणं असेल तर सारं काही शक्य, सारं काही शक्य. कॅमेरा सोबतचं माझं जगणं. मनातली कालवा कालव श्वासापलीकडे कॅमेऱ्याला कधीच ऐकू येत नाही. गदारोळाच्या गराड्यात जगणं गर्दीत स्थिर उभं राहत नाही, गर्दीत स्थिर उभं राहत नाही. आणि एकाच चेहऱ्याची माणसं कॅमेरा सोबत वेगवेगळी दिसतात. एकाच चेहऱ्याची माणसं कॅमेरा सोबत वेगवेगळी दिसतात. आणि जगणं टिपणाऱ्या उत्कट भावनांनी खोटं 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 हसायला लावतात, खोटं 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 हसायला लावतात. जात पंथ धर्म भेदभाव कॅमेराला कधीच कळत नाही. जात पंथ धर्म भेदभाव कॅमेराला कधीच कळत नाही. आणि असंख्य स्वप्नांचे प्रदेश हातून निसटले, डिस्कनेक्ट होण्याचा हक्क कॅमेरा सोडत नाही. कॅमेरा सोडत नाही. निरखून बघण्याचा हक्क कॅमेराने कधीच सोडला नाही. निरखून बघण्याचा हक्क कॅमेराने कधीच सोडला नाही. अज्ञानापोटी विशुद्ध हेतू लेन्सने चिमटीत कधीच पकडला नाही. लेन्सने चिमटीत कधीच पकडला नाही. आणि माझ्या सुखाच्या सदऱ्यावर, माझ्या सुखाच्या सदऱ्यावर बिब्याच्या फुल्या कॅमेऱ्याने टिपल्या. बिब्यानी फुल्या कॅमेऱ्याने टिपल्या. उत्सव असो की उपद्रव आजवर कळत नाही, पण सन्मानाच्या पाय घड्या आपसुकच माझ्या पुढे उलगडल्या, माझ्या पुढे उलगडल्या. आणि शेवटी म्हणतो, कवेत मावणाऱ्या जगाची ओळख, कवेत मावणाऱ्या जगाची ओळख कॅमेरा सोबतच मला दिसली. मी असंख्य वर्ष मॉडेलिंगच करत होतो. सगळे बरं गौतम राजाध्यक्षापासून सगळे माझे शूट करत होते. त्या काळात माझेही दिवस होते. कॅमेरा सोबत कवेत मावळणाऱ्या जगाची ओळख कॅमेरा सोबतच मला दिसली. सत्याला समोर जाण्याची दिशा दे. बेफाम जगण्याची झिंग लागली, बेफाम जगण्याची झिंग लागली. रुद्राक्ष असोवा माणूस एकमुखी भेटणं अशक्य, एकमुखी भेटणं अशक्य. अखिल भारतीय मराठी साहित्य अभिजात दर्जा जो मिळाला आहे त्याच्या संमेलन शताब्दी वर्षानिमित्त सर्वांना आमंत्रण देणं. आमंत्रण. पावसाच्या जेलीत धारा मेकअप तुमचा धुवून सारा, यावे विराया महाबळेश्वरा काळजीने वाट पाहणारा, स्वागतासाठी उभा निवारा आनंदाचा सुगंध न्यारा. भिजल्या तरी साड्या साऱ्या मेघांची ही वेगळीच वाणी, मनातील गाणी ओठावर आणि निरोपाच्या सुंदर क्षणी टपोऱ्या थेंबांची टपटपवाणी. आनंदाने गाऊ गाणी जीवन जगू आनंदाने, सदैव राहू समाधानी. स्नेहाच्या या गोड आठवणी काळजाच्या कुपीत ठेवू साठवून, काळजाच्या कुपीत ठेवू साठवून. सर्वजण सादर राहू हजर राहू पुढच्या साहित्य कवी संमेलनाला, पुढच्या साहित्य कवी संमेलनाला. जय हिंद. आई म्हणजे मायेचा पूत, 9 महिने वाहते पोटी भार, खस्ता खायला नेहमीच तयार, सतत काळजी घेण्यात तत्पर. वडील सुखाचे साक्षीदार आणि कष्टाचे हक्कदार, कर्तव्यात कधी न कसूर, मुलाबाळांवर प्रेम अपार. आयुष्यात अडचणी येता खुशाल धावावे आईकडे, पदरात विसावून शांतपणे देवा घालावे साकडे. मोठ्या संकटात उभा ठामपणे पाठीमागे, पहाड जणू आहे तो विश्वास मनी जागे. आई बाप मूर्त रूप, विठू रखमाई स्वरूप, सुख जीवनी आपोआप, पुण्य पदरी आमाप. आई बाबांना ठेवावे मानाने, कर्तव्य हे प्रत्येक अपत्याचे, त्यांच्या पायी आहे सुखनिधान. मानावे आभार जगनियंताचे, मानावे आभार जगनियंताचे. धन्यवाद. मी एक कविता सादर होतो.
कविता ही कविताच असते, कविता ही कविता असते, कविता हृदयातून शब्दरूपते आठवतून फुलते, ती कविता असते, ती कविता असते. कविता कधी शांत असते, कधी सौम्य असते, कधी तीव्र असते. तीव्र माया जेवढा जपणारी, सुंदर शब्दातून उमटणारी ती कविता असते, ती कविता असते, ती कविता असते. कधी कधी कविता हसवते, कधी रडवते. जो दुःखात असते त्या शब्दरूपी आधार देते, ती कविता असते, ती कविता असते, ती कविता असते. धन्यवाद. काय सांगू कसं सांगू गगनात घुमला, काय सांगू कसं सांगू गगनात घुमला. स्वागतम. आज संकष्टी चतुर्थी, त्या गणेशाला वंदन करून एवढंच म्हणेन, मंगलमूर्ती मंगलमूर्ती मंगल प्रसन्न मन हे ठेवावे. जो पुरस्कार मिळाला त्यामुळे आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि असेच त्यांनी आम्हाला खूप पुरस्कार दिलेत आणि असेच पुढे देत राहून त्यांना मिळत राहूत, एवढीच मी त्या गणेशाला प्रार्थना करते. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांना आजच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण देव हा धरूयात आणि गणपती चरणी त्यांनी सांगितली वास्तवशास्त्र म्हणजे सद्यस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये पक्षी आपल्या बाजूला आवाज करतात किंवा झाडं किंवा इतर आत्ता बाजारामध्ये जी दुकानं आहेत त्या दुकानांचे काही संकेत, त्याच्यावरून ते लगेचच आपलं काय सांगतात, भविष्य सांगतात. वास्तवशास्त्र म्हणजे एक भविष्य, आणि त्याचं त्यांनी संशोधन केलेलं आहे. आणि हे जवळ गेली 50 वर्षापासून त्यांची ही जी चालू आहे संशोधनाची प्रक्रिया, ती अतिशय सुंदर आणि वर्णनात्मक आहे. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे, याबद्दल आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे. आणि त्यानिमित्त त्यांना आपले परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार साहित्यिक कट्टेतर्फे जीवनगौरव पुरस्कार दिला आहे. तर मधुसूदन घाणेकर यांचं खूप खूप आभारी आहे. खूप खूप त्यांना शुभेच्छा. धन्यवाद.